नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार. आता आषाढी एकादशी आलेली आहे. त्याच्यामुळे आता वारीचे वारे होऊ लागलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आता आपण वारकरी पंथाचा भक्तियोग किंवा वारकरी संतांचा भक्तियोग याच्यावरती थोडंसं चिंतन करणार आहोत. भारताची जी भूमी आहे आपली ही अतिशय निर्मळ भावनेची आणि श्रद्धेची आहे. निर्मळ भाव आणि अभंगनिष्ठा किंवा श्रद्धा यांच्या समन्वयातून भारताच्या भूमीमध्ये अनेक सात्विक प्रवाह निर्माण झालेले आहेत आणि या सात्विक प्रवाहाने किंवा भक्तिपंथाने भारताचे सांस्कृतिक जीवन अतिशय समृद्ध केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. नाथ पंथ आहे, दत्तपंथ आहे, शैव पंथ आहे, वैष्णव आहे, वारकरी आहे, रामदासी आहे, पंचरात्र आहे, रामावत आहे, वीरशैव आहे, वल्लभ आहे इत्यादी अनेक संप्रदाय आहेत. त्याने भक्तीची आणि सदाचाराची एक धारा म्हणा किंवा एक प्रवाह म्हणा हा आपल्या समाजामध्ये टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भक्तीची, सदाचाराची, सहिष्णुतेची लाट, प्रचंड लाट या भूमीमध्ये निर्माण केलेली आहे आणि मग या लाटेचं हळूहळू महासागरात रूपांतर झालेलं आहे. कारण जेवढे जेवढे प्रवाह त्याला मिळत जातील तेवढे तेवढे त्याचं महासागरामध्ये रूपांतर होत जाणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 50 पाऊंडचे संप्रदाय भारतामध्ये आहेत आणि त्याचे कोट्यावधी अनुयायी आहेत. जेवढे संप्रदाय तेवढे त्याचे अनुयायी आहेत, फॉलोअर आहेत, फॉलो करणारे आहेत आणि हे सगळेजण समाजाचं सत्व टिकून राहावं याच्यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणजे जसं आपण मागे पण मला वाटतं म्हटलं होतं की माऊलींचा म्हटलेलं की हा सत्वाचा प्रवाह जसं गर्भीण गर्भाला जपते तसं समाजातील सत्वाचा प्रवाह कसं टिकेल याच्यासाठी हे सगळे लोक प्रयत्नशील असतात. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सद्गुणांच्या रोपणाचे ते नित्य कार्य करत असतात आणि भारताच्या सांस्कृतिक परंपरेत या सगळ्या संप्रदायांचं खूप मोठं योगदान आहे. पण आपल्याला परिचित असलेला सगळ्यात मोठा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय किंवा वारकरी पंथ. हा निसंशय लोकप्रिय आहे कारण त्यांची उपासना जी सांगितलेली आहे ती अतिशय सहज सोपी आहे, गृहस्थाश्रमींना सामावून घेणारी आहे, लोकप्रिय आहे आणि खूप मोठा संप्रदाय आहे. हा वारकरी संप्रदायाचं नाव धारण केलेले जे आहेत या भक्तिपंथाचं मूळ हिंदू किंवा वैदिक धर्मामध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचंच तत्वज्ञान या संप्रदायाने प्रतिपादित केलेलं आहे. ज्ञानेश्वरांसारखं विभूती महत्वाचं आपल्याला माहिती आहे. ज्याला या सगळं नेतृत्व जे आहे या परंपरेला किंवा या भागवत धर्माची परंपरा जी आहे या परंपरेला ज्ञानेश्वरांसारख्या विभूती महत्वाचं नेतृत्व लाभलेलं आहे. त्यांनी पण या धर्माला शिरोधार्य केलेलं आहे. नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची ध्वजा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्णपणे पंजाबापर्यंत नेलेली आहे आणि जातीभेद नाहीसे व्हावेत म्हणून नाथांनी जी क्रांती केली ती पण अलौकिक आहे. त्या काळामध्ये त्यांनी महाराज मुलाला उचलून घेणं, त्याला काहीतरी प्रेम देण्याचा प्रयत्न करणं, त्याला वाळवंटातून बाजूला करणं, हा जो त्यांनी एक क्रांतदर्श असंच त्यांना म्हणतात ना. एकनाथ महाराज म्हणजे क्रांतिकारी संत असंच म्हणतात. म्हणजे नामदेवानी ही धुरा पंजाबापर्यंत नेलेली आहे. नाथ हे क्रांतदर्श आहेत. हे पण भागवत धर्माचे पाईक आहेत किंवा वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत. तुकाराम महाराजांनी देहूसारख्या लहान गावामध्ये राहून सुद्धा अभ्यासाने आणि चिकाटीने श्रद्धेने नराचा नारायण कसा होतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. एक आपण म्हणतो ना की आयडॉल किंवा एक आदर्श आपल्या समोर निर्माण केलेला आहे की अशा तऱ्हेने पण आपले जीवन आपण परिवर्तित करू शकतो, नराचा नारायण होऊ शकतो. म्हणजे अशा रीतीने हे वारकरी संप्रदायाची लोकप्रियता जी अतिशय शिगेला पोहोचलेली आहे. दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे पण त्याला लोकप्रिय होते किंवा प्रचलित होते, पण त्यांची उपासना ही थोडीशी आपण म्हणतो ना योगिक मार्गाने जाणारी किंवा हठयोगाच्या मार्गाने जाणारी अशी. तसं वारकरी संप्रदायाची उपासना हठयोगाच्या मार्गाने जाणारी नाही.
नाथ आणि दत्त संप्रदायाचा तो एक हे आहे की खरं म्हणजे ज्ञानेश्वरादी भावंड सगळी ही नाथपंथीयच आहेत किंवा नाथा आहे. एकनाथांचं जर आपण बघितलं तर ते दत्त संप्रदायातले आहेत. खरं म्हणजे माहिती असेल आपल्या सगळ्यांना की त्यांना दत्ताचं साक्षात दर्शन झालेलं आहे, त्यांच्या गुरूंनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळे शिवाय नाथांच्या घराण्यामध्ये सूर्याची उपासना पण होती आणि रामदासांच्या घराण्यामध्ये पण सूर्याची उपासना होती. तरीही या सर्वांनी वारकरी संप्रदायाला आपलंसं केलेलं आहे किंवा या सगळ्या लोकांना वारकरी संप्रदायाला आलिंगन द्यावं, जवळचं करावं असं वाटलं. याच्यातच या संप्रदायाचं मोठेपण आहे, यात प्रश्नच नाही काही. आणि अन्य कोणताही मार्ग न स्वीकारता समाजमान्य जे आहे, सामान्य जन जे आहेत त्यांना त्यांच्या उद्धाराचा भक्तियुक्त मध्यम मार्ग, हितकारक जे आपण म्हणतो ना की गृहस्थाश्रमीला सुद्धा सहजासहजी जमेल असा हितकारक मार्ग या वारकरी संप्रदायाने रुजवला आहे आणि लोकप्रियतेच्या कळसाला पोचवलेला आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील असला तरी त्याचे स्वरूप विश्वात्मक भावाचे आहे. म्हणजे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तुळसावे, हे संपूर्ण विश्वात्मक भाव या संप्रदायाच्या ठिकाणी आहे. मितूपण तर संपलेला आहेच, पण महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा पंजाब किंवा राजस्थान गुजरात असं भागाचं किंवा प्रादेशिक जे आहे आपण म्हणतो वेगळेपण, ते पण त्यांचं नाही आहे. त्यांचा पूर्णपणे भाव हा विश्वात्मक आहे. विश्वात्मक भावाचे त्यांचं सगळं स्वरूप आहे. आता वारकरी म्हणजे आपण साधारण आपण म्हणतो वारी करतो तो वारकरी असं म्हणतो किंवा येवा झाला. वारी म्हणजे काय, पुन्हा पुन्हा करणं ना. पंढरीची वारी करणारा तो वारकरी असं आपण म्हणतो. किती आहेत वर्षामध्ये, आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री आणि माघी अशा पंढरपूरच्या 4 प्रमुख वारी आहेत. पण त्यात आषाढी वारीला जास्त महत्व आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता त्याची लगबग सगळी चालू होईलच, त्याची पूर्वतयारी सुरू झालेलीच आहे. त्याच्यामुळे हा जो शब्द आहे, वारकऱ्यांना ही वारी अतिशय प्रिय आहे. वारकरी हा शब्द वारी करी, सुरुवातीला वारी करी याच्यावरून आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला आणि अन्य भक्तांनाही सांगितलेलं आहे, कायावाच्या मने जीवे सर्वस्वे उदार, बापरुखमा देवी वरू विठ्ठलाचा वारी कर. हे मूळ शब्द काय, विठ्ठलाचा वारी कर. अर्थात मूळ शब्द वारीकर असाच असावा आणि त्याचा वारकरी असा अपभ्रंश झालेला असावा. वैशिष्ट्य असे आहे की महाराष्ट्रातील अन्य तीर्थक्षेत्रांची नियमाने नित्यनेमे यात्रा करणारे अनेक लोक आहेत, पण त्यांना वारकरी म्हणत नाहीत. वारकरी हाच जो पंढरीची वारी करतो तो वारकरी. हे अनेक आपण तीर्थक्षेत्रांना नियमित जाणारे लोक बघतो. काशीला पण काशीचं जावे नित्य वधावे असंही म्हणतात. अनेक तीर्थक्षेत्राला जातात. हे आमच्या माहितीचं एक जण ग्रस्त आहे, त्यांनी ती काहीतरी कैलास मानस यात्रा पण काही केली ती इकडनं जाऊन, नेपाळकडनं मला वाटतं. आणि नंतर ते याला पण कैलासला वगैरे आपण जातोच, कैलास नाही आपलं काय केदारनाथ वगैरे, केदारनाथ वगैरे. आणि त्यांनी पंढरीची वारी पण केली होती. पण त्यांनी पण सांगितलं की पंढरीच्या वारीची मजा आहे की इतर ठिकाणच्या चालू पायी जरी आपण गेलो भले तरी सुद्धा त्याच्यात ती मजा नाही. म्हणजे ही अशी जी आहे की बाकीच्या तीर्थक्षेत्रांची नित्यनेमाने वारी करणारे लोक आहेत, पण त्यांना आपण वारकरी म्हणत नाही. पंढरीला ज्या व्यापक प्रमाणात भक्त जातात किंवा भक्त येतात त्या संख्येने अन्य तीर्थक्षेत्री लोक जात नाहीत. हा मूळ हे आहे. त्यामुळे पंढरीच्या क्षेत्री समुदायाने येणारा तो वारकरी असे म्हटले जात असावे. समुदायाने, एकटा नाही, समुदायाने. आपल्याला जर जायचं झालं तर आपण कुठल्या दिंडीतून जावं किंवा कुठल्या कडातून जावं, कुठला ग्रुप आहे, मग मैत्रिणी आहेत का किंवा आणि कोण ओळखीचं आहे का, म्हणजे समुदायाने जाणं हे वारकरी पंथांचं किंवा वारकरी पंथाला अपेक्षित आहे. नित्यवारी गळ्यात धारण केलेली तुळशीची माळ या संप्रदायाला प्रमाण आहे. आणि ग्रंथांचं नित्य वाचन, तर त्यांचे ग्रंथ म्हणजे आपण बघतो ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे आणि मुख्य म्हणजे हरिपाठ. या लोकांचा हरिपाठ तोंडपाठ असतो, म्हणत असतात सारखे सतत. म्हणजे जे काही संप्रदायाचे ग्रंथ आहेत त्याचं नित्य वाचन, नामस्मरण, संकीर्तन त्याचं अखंड सेवन या लोकांचं चाललेलं असतं. आणि पंढरी हेच हृदयात स्थित झालेलं दैवत आहे. पंढरीचा विठ्ठल किंवा पंढरीश किंवा पांडुरंग हेच त्यांच्या हृदयामध्ये स्थित झालेलं दैवत आहे. आणि सहिष्णुतायुक्त सदाचार हे वारकऱ्यांची आणि वारकरी संप्रदायाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. सहिष्णुतावाद, सहिष्णू म्हणजे सगळ्यांशी
समान भावावरती राहता येईल. कुठेही उच्च नीच भाव हा कुठेही नाही, कमी जास्त भाव कुठेही नाही, मी तू पण भाव कुठेही नाही. म्हणजे सहिष्णुतायुक्त सदाचार हे त्यांचं महत्त्वाचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं इथे म्हटलेलं आहे. आता या वारकरी संप्रदायाचा उगम कुठून झाला, त्याला पुष्कळ दाखले दिलेले आहेत. कोणत्या कालखंडात वारकरी संप्रदायाचा उदय झाला हा एक अभ्यासाचा विषय आहे, कारण त्याच्या निश्चित ऐतिहासिक नोंदी सापडत नाही. पद्मपुराणामध्ये नोंद आहे, स्कंदपुराणामध्ये नोंद आहे, श्रीकर भाष्य आणि शंकराचार्य यांच्या स्तोत्रांमध्ये पंढरीचा पांडुरंगाचा उल्लेख मिळतो. आणि पद्मपुराणामध्ये कथा आहे, पुंडलिकाने विठ्ठलाला पुंडलिकपुरात म्हणजेच पंढरीत राहण्याचा आग्रह केला, प्रार्थना केली. म्हणजे परमेश्वराने या क्षेत्री राहून जडजीवांचा उद्धार करावा असा पुंडलिकाने विठ्ठलाजवळ आग्रह धरला. म्हणजे ही विनंती त्यांनी पांडुरंगाला केली. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पूर्वायुष्यामध्ये अतिशय स्त्रीलंपट असलेला पुंडलिक, त्याला कुक्कुट स्वामींच्या दर्शनाने तो पावन झाला. कुक्कुट स्वामींचा अनुभव त्याला झाला, त्यांचा तो अनुयायी झाला आणि त्याने तो पावन झाला. आणि पूर्वायुष्यामध्ये अतिशय स्त्रीलंपट असलेला पुंडलिक माता पित्यांच्या सेवेला लागला. पुढे भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी लोहदंड क्षत्री आली, म्हणजे उत्तरकालीन पंढरपुरात किंवा दिंडीरवनात. आता किती किती नाव आहेत बघा, दिंडीरवन आहे, लोहदंड क्षेत्र आहे. आणि मग भगवंतही तिच्या मागोमाग तिथे आले आणि मग पुंडलिकाच्या भेटीची कथा तिथे आलेली आहे. शंकराचार्यांच्या पांडुरंगाष्टकम हे जे प्रसिद्ध स्तोत्र लिहिलेले आहे, त्यात भीमा नदीच्या तीरावर महायोग पीठात पुंडलिक मुनीला दान दिलेला आणि प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप असलेला भगवंत म्हणजे पांडुरंग. म्हणजे इथे त्यांनी पुंडलिकाला मुनी म्हणून संबोधलेलं. पुंडलिक मुनीला दान दिलेला असा जो आहे हा भगवंत, परब्रह्म स्वरूप भगवंत म्हणजे पांडुरंग असा उल्लेख आलेला आहे. आणि भारतीय परंपरेनुसार शंकराचार्यांचा कालखंड हा इसवी सन पूर्व मानला जातो. म्हणजे पंढरपूरला लाभलेला एक जुना ताम्रपट पण आहे, तो कितीचा आहे, 516चा आहे, इसवी सन 516. आणि त्यावरून 6व्या शतकात पंढरी ही असावी किंवा प्रारंभी पंढरी आणि पंढरीच्या दरोची ख्याती दक्षिण भारतामध्ये पसरलेली होती. म्हणजे अशा तऱ्हेने पंढरी हा जो आहे किंवा पंढरपूर हे क्षेत्र जे आहे याचे इतिहासकालीन जर आपण बघितलं तर खूप पूर्वापार, म्हणजे वारकरी संप्रदाय चालू व्हायच्या आधी कितीतरी पूर्वीपासून याचा इतिहास आपल्याला या ठिकाणी आढळतो. दरोची ख्याती ही दक्षिण भारतात दुमदुमलेली आपल्याला दिसते. एखादा संप्रदाय काही दिवसात नामरूपाला येत नाही, त्याला बरीच परंपरा असते, बराच इतिहास असतो, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच लोकांचं योगदान असतं. तसं हे वारकरी संप्रदाय आणि पंढरीचा विठ्ठल यांची परंपरा ही 3ऱ्या-4थ्या शतकापासून असावी असा हा इतिहासाचा अभ्यास आपल्याला सांगतो. म्हणजे खूप खूप पूर्वीपासून ही परंपरा आहे असा साधारण तर्क करता येतो असं त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. कृष्ण हे विष्णूचं रूप आणि विठ्ठल म्हणजे बाळकृष्ण अशी संतांची श्रद्धा. म्हणजे कृष्ण आपल्याला माहिती आहे विष्णूचा अवतार आहे तो, आणि हा विठ्ठल जो आहे हा बाळकृष्ण आहे, म्हणजे छोटा कृष्ण आहे असं त्यांनी ते म्हटलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायाचा उगम इतिहासात पुष्कळच मागे आपल्याला नेता येतो. ज्ञानेश्वरांच्या काळात वारकरी संप्रदाय अतिशय लोकप्रिय झाला होता, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरासून येईल गुढी हे ज्ञानदेवाने त्याला म्हटलेलं आहे. आणि त्याने अतिशय आवडीने ही सगळी भागवत धर्माची परंपरा चालू केलेली आहे आणि पंढरीची वारी चालू केलेली आहे. आता पंढरपूर याला सुद्धा खूप इतिहास आहे. वारकऱ्यांचे आराध्य दैवत या क्षेत्रात उभे आहे ते पंढरपूर, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वारकऱ्यांच्या दृष्टीने साक्षात भूवैकुंठच, म्हणजे कुठल्या तरी गाण्यात म्हटलंय ना, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ वगैरे, म्हणजे हे भूवैकुंठच आहे, भूवर असलेलं वैकुंठ पंढरी म्हणजे किंवा पंढरपूर म्हणजे. भीमा नदीच्या तीरावर बसलेलं पंढरपूर सर्व वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. आणि पंढरीत असलेली भीमा नदी कशी झालेली आहे तर ती चंद्रकोर झालेली आहे, म्हणून तिला चंद्रभागा असं म्हणतात. आणि ते नाव आता इतकं प्रचलित झालं आहे की याचं मूळ नाव या नदीचं भीमा आहे हे बरेच जण विसरलेले. आणि जनाबाईंनी पण भीमा आणि चंद्रभागा असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा, म्हणजे मग आता तिला तिथे
भीमा आणि चंद्रभागा वेगवेगळ्या नद्या आहेत असं काही दाखवायचं होतं का काय याची आपल्याला कल्पना येत नाही. परंतु चंद्रभागेचं व भीमेचं स्नान हे वारकऱ्यांना आनंददायी आहे. चंद्रभागेकरिता स्नान तुझे दोष पळती रानो रानो असे नामदेव महाराजांनी म्हटलेलं. म्हणून तर त्या नदीमध्ये किंवा चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची दाटी होते किंवा वारकऱ्यांची खूप गर्दी होते. आणि पंढरपूरला पूर्वी पुंडलिकपुर, लोहदंड क्षेत्र, मगाशी आपण म्हटलं तसं, पांडुरंगपल्ली, पंढरी इत्यादी नावाने ओळखलं जात होतं. हे किती नावं होती बघा. लोहदंड क्षेत्र, पुंडलिकपुर, पांडुरंगपल्ली, पंढरी या नावाने ओळखलं जात होतं. आणि मग पुंडलिकाच्या नावावरून पुंडलिकपुर, कारण मूळ पुंडलिकच ना, विटेवर वीट फेकली आणि विटेवर त्याला उभा केला, हा या सगळ्याचा मूळ जो आहे तो पुंडलिकच आहे. त्याची भक्ती तिथे कारणीभूत झालेली आहे. पांडुरंगाच्या नावावरून पांडुरंगपल्ली हेही नाव त्याला होतं किंवा ही नावं सार्थ ठरतात. तथापि उत्तर काळात या नावाचे अपभ्रंश होतो. शेवटी पंढरपूर किंवा पंढरी हे नाव या संप्रदायात किंवा जनमानसात स्थिरावलं. आजही आपण अनेक नावांचे अपभ्रंश बघतो. जसं आपण बघतो की उर्वशी नदीला उर्मोळी नदी म्हणतात, कुमुदवती नदीला कुकडी म्हणतात, नंतर वेत्रवती नदीला बेटवा म्हणतात. पुनक विषयाला पुणे अशी अपभ्रंशात्मक नावे प्राप्त झाली आहेत. म्हणजे आता इथे त्यांनी पुणे सुद्धा अपभ्रंशात्मक नावे असं म्हणतात. म्हणजे पुनक नगरी असं पूर्वी त्याचं नाव होतं. यामुळे पुंडलिकपूरचे किंवा पांडुरंगपल्लीचे पंढरपूर व्हावे यात काहीच नवल नाही. पंढरीचा इतिहास 15 शतकांचा तरी निश्चित असावा. बघा आता 15 शतकांचा इतिहास आहे पंढरीचा. भीमेच्या काठावर अतिशय छोटंसं देऊळ होतं एक पूर्वी. आपण म्हणतो ना असं टेकड्यावर वगैरे असं एखाद्या उंचवट्यावरती अतिशय छोटंसं असं देऊळ उभारलेलं होतं. आणि नंतर मग हळूहळू याचा विस्तार होत गेला. हेमाद्री या प्रख्यात शिल्पवास्तुशास्त्रज्ञाने पंढरीचा महिमा पाहिलेला आहे. आणि मालुतारण ग्रंथात 12व्या शतकामध्ये या मंदिराचं नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे नूतनीकरण केव्हा झालं तर 12व्या शतकात झालं. आणि तो ग्रंथ आहे मालुतारण, या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. आणि पंढरपूरच्या मंदिरामध्ये 84चा लेख आहे. आणि अनेक भक्तगण आपली पाठ त्या शिळेवरती घासत असत, कारण त्याच्यामुळे 84चा उल्लेख म्हणजे 84 फेरे आपण म्हणतो ना, किंवा 84 लक्ष फेरे जन्ममरणाचे. मग ते चुकावे म्हणून त्याच्यावरती पाठ घासायची. मग त्यांची अशी श्रद्धा होती भक्तगणांची की त्याच्यावरती पाठ घासली की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला सुटका मिळेल, अशा तऱ्हेचा भक्तगणांचा एक जो विश्वास होता. त्यामुळे त्या शिळेवरती पाठ घासली जायची. पण मग त्याच्यावरचा शिलालेख पुसला जायला लागला, म्हणून त्या पाठ घासणीला बंदी आली, त्या प्रथेला बंदी आली. आणि मग या लेखामध्ये म्हणजे हा जो शिलालेख जो आहे, आपण जो आता म्हटलं 84चा शिलालेख, त्याच्यामध्ये 1195, 1198, 1199 हे 3 शतक दिले आहेत. आणि ज्ञानदेव नामदेवापूर्वी अनेक वर्ष पंढरपूरचं महात्म्य जनमानसात रुजलेलं होतं, याबद्दल अजिबात शंका नाही. आणि विठ्ठलाला ज्या देणग्या लाभलेल्या आहेत त्यात महाराष्ट्रीयन नावाप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तेलंगी, कर्नाटकी अशा स्त्री पुरुषांची पण नावं आहेत. कारण कानडा विठ्ठलू हे गाणं आहे. कर्नाटकाचाही तो म्हणजे कानडी लोकांचाही ते अतिशय प्रिय दैवत होतं किंवा आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे दक्षिण हिंदुस्थान दोन्हीकडे पंढरीची ख्याती आहे, महाराष्ट्र आणि दक्षिण हिंदुस्थान. किंबहुना महाराष्ट्राचा काही भक्ताला कर्नाटकात होता, हेही खरं आहे. जावळीचा सुद्धा विजयनगरच्या साम्राज्यात असल्याचे इतिहास आपल्याला सांगतो. आणि पंढरीला त्याला फागणीपूर असंही एक नाव होतं. किती वेगवेगळी नावं होती बघा. संत भानुदास महाराजांनी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 15व्या शतकात विजयनगरला पंढरीची मूर्ती नेली होती. आणि ती भानुदास म्हणजे एकनाथ महाराजांचे आजोबा, त्यांनी ती मूर्ती परत महाराष्ट्रात आणलेली आहे भानुदास महाराजांनी. पुरंदरदास, कनकदास इत्यादी दाक्षिणात्य संतांना पंढरीविषयी आत्मीयता होती. आणि 13व्या शतकाच्या अखेरीस अल्लादींची स्वारी महाराष्ट्रावर कोसळली, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यवनी स्वाऱ्या ज्या वेळेला व्हायला लागल्या त्यावेळेला महाराष्ट्रातली देवदेवालय ही पूर्णपणे भग्न केली गेली. आणि तुळजापूरच्या भवानीवरती ज्यावेळेला घाला पडला त्यावेळेला पंढरपूरची याची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती किंवा विठ्ठलाची मूर्ती ही बाजूला नेण्यात आली होती, बाजूला काढून ठेवली होती. पण तरीही त्यावेळेला त्या देवळाला किंवा त्या पंढरपूरला
थोडाफार धक्का लागलेलाच आहे. आणि औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळेला पंढरपूर सुरक्षित नव्हतं. नंतर मात्र मराठा साम्राज्य विस्तारल्यानंतर पंढरपूर अधिक विकसित झालं. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. शिवाजी महाराजांचं अभय आपल्या समाजाला मिळालं, महाराष्ट्रीयन समाजाला मिळालं, मराठा समाजाला मिळालं आणि मग ही देवालय जी आहे ती सुरक्षित झाली. मराठा सरदार तासगाव व सांगलीचे पटवर्धन स्वतः छत्रपती शाहू महाराज यांना पंढरीविषयी प्रेम आणि आस्था होती. त्यामुळे उत्तर कालखंडात पंढरीचा विकासही झाला आणि वारकरी संप्रदाय अधिकाधिक स्थिरावर गेला. कारण देवदेवालय जर स्थिर नसतील, त्यांना जर अभय नसेल, ती जर सुरक्षित नसतील, तिथे गेल्यानंतर आपल्याला जर सुरक्षित वाटत नसेल किंवा भक्तगणांना जर सुरक्षित वाटत नसेल तर अवघड होतं. हे सगळं भीतीच्या छायेमध्ये भक्ती घडणं हे खूप अवघड होतं. त्याच्यामुळे जसजसं एक निर्भय वातावरण निर्माण झालं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा ज्यावेळेला स्वराज्य स्थापना झाली आपल्याकडे, त्याच्यानंतर त्याला मग आपोआपच त्याचा विकास झाला. त्याच्यासाठी वेगळं काही करायला लागलं नाही त्या संप्रदायात स्थिरावण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी. आता पुंडलिकाच्या भावार्थासाठी भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष गोकुळातून पंढरीला आले असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले आहे. अर्थात पंढरीश म्हणजे बाळकृष्णाचंच रूप होय अशी सर्व संतांची निरंतर श्रद्धा आहे. आपण जसं मगाशी म्हटलं तसं या देवतेला विठ्ठल असं म्हटलं जातं, पांडुरंग असंही म्हटलं जातं. वारकरी अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने याला पांडुरंग म्हणूनही संबोधतात. दगडात घडवलेली ही मूर्ती आहे, पूर्णतः सावळी आहे. तथापि या मूर्तीत तुम्हाला सगळ्यांना माहिती हरिहर संगम आहे असं श्रद्धा आहे किंवा आहे, श्रद्धाही आहे आणि आहे पण. म्हणून सावळ्या विठ्ठलाला पांडुरंग असं म्हटलं जातं. म्हणजे पांडुरंग या शब्दाचा अर्थ काय? ज्याची कांती अतिशय धवल आहे, शुभ्र आहे, पण वस्तुतः तो सावळा आहे. तो कुठे शुभ्र किंवा पांढरा. पण त्याला पण एक कथा अशी सांगितली जाते की ज्याला शंकराने विष घेतलं, हलाहल घेतलं, त्याला विष्णूवरती त्याचा परिणाम झाला आणि तो सावळा झाला, तो काळा झाला. आणि विष्णूने ज्याला अमृत प्राशन केलं त्याला पांडुरंगावरती त्याचा परिणाम झाला आणि तो सावळा झाला. असंही सांगितलं जातं. अशी एक कथा सांगितली ते धवल शुभ्र ज्याचा गौरवर्ण तो पांडुरंग. प्रत्यक्षात पांडुरंग सावळा आहे. शंकराने हलाहल प्राशन केलं तेव्हा विष्णू सावळा झाला आणि विष्णूने अमृत प्राशन केलं तर शंकर हा कसा झाला तर कर्पूर गौर झाला. आणि दोन्ही दैवतांचं अद्वैत हे कुठे आहे तर पंढरपूरला पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या रूपात आहे. त्याच्यामुळे हे जे आहे त्याच्यामुळे तो पांडुरंग पण आहे, विठ्ठल पण आहे. आणि सर्व पुराण कथेमध्ये हे सांगितलेलं आहे दोन्ही दैवतांचं हे अद्वैत आहे. आणि ही अर्थातच हे काय हा स्थिती आणि लयचा संगम आहे. कारण विष्णू हे स्थितीचं द्योतक आहे आणि शंकर हे लय संहार करता आपण म्हणतो ना, ते स्थिती आणि लय याचा द्योतक आहे. आणि मध्ये उत्पत्तीचं वर्म पण आहेच. अवघ्या विश्वाची उत्पत्ती जी आहे किंवा निर्माता असल्यामुळे उत्पत्तीचं मर्मही त्याच्या ठिकाणी आहेच. म्हणजे श्री विठ्ठलाच्या कमरेवर जे हात ठेवलेत ना त्यांनी, तर त्याच्या हातामध्ये शंख आणि चक्र आहे. आणि त्याची जे टोपीसारखं जे दिसतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याचे शिवलिंग आहे असं. तर हा सगळा संगम त्या मूर्तीमध्ये आहे, बघायला मिळतो आपल्याला असं वारकरी मानतात. आणि विठ्ठलाची मूर्ती द्विभुज आहे, मात्र सर्व संतांनी चतुर्भुज समजून तिचं गुणवर्णन केलेलं आहे. कारण मुळात विष्णू हा चतुर्भुज म्हणतो आपण किंवा समजला जातो. पण असा अर्थ नाही की त्या काळी ती चतुर्भुज होती. विठ्ठलाची मूर्ती द्विभुजच आहे. त्यांनी कमरेवरती हात ठेवलेले आहेत, त्याबद्दल अजिबात संशय नाही. म्हणजे विठ्ठलाला 4 भुजा नसल्यामुळे संतांना अपेक्षित असलेला विठ्ठल आजच्या मूर्तीवर वेगळा आहे अशा तऱ्हेचा काही एक समज करून घेण्याचं काही कारण नाही असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. दुसरं म्हणजे विटेवरती ठेला म्हणजे थांबला किंवा उभा राहिला तो विठ्ठल असं पण एक आहे. दुसरं म्हणजे विद म्हणजे जाणणे. विद या शब्दाचा अर्थ जाणणे असा आहे. त्याच्यावर एकात्म ज्ञानाची अनुभूती होणे असाही एक अर्थ आहे. एकात्म ज्ञान म्हणजे द्वैतातून पूर्णपणे बाहेर येऊन अद्वैतावरती स्थिर राहणं आणि उभं राहणं. विठ्ठलवरती उभा राहिलेला आहे असा एक अर्थ आहे. त्यामुळे श्री विठ्ठल नामाला अत्यंत व्यापक अर्थ प्राप्त होतो. संतांनी विठ्ठलाला स्वयंभू अद्वैत ज्योतीची निज ज्योती बघा काय काय म्हटलेलं आहे. स्वयंभू देवस्थान आपण म्हणतो ना, अमुक एक स्वयंभू देवस्थान आहे. ते निर्मिलेलं नाहीये, ते
आपोआप आहे, म्हणजे ते आतून आलेले स्वयंभू आहे. माणसांच्या बाबतीत हे स्वयंभू आहे प्रकरण सगळं, हे दुसऱ्याचं काही ऐकत नाही असं आपण म्हणतो. तसं हे स्वयंभू स्थान आहे असं यांचा एक विश्वास आहे वारकरी संप्रदायाचा. आणि स्वयंभू आहे, अद्वैत ज्योतीची निज ज्योती आहे. निज ज्योती म्हणजे काय? निज म्हणजे मूळ ज्योती. अद्वैत ज्योतीची निज ज्योती आहे, मूळ ज्योती आहे. अद्वैताचं मूळ आहे. थोडक्यात काय? अद्वैताचं मूळ आहे. सदाशिवाचा निज ठेवा आहे. ओंकार बाळकृष्ण आहे. परब्रह्म अशा अनंत नावाने संबोधलेलं आहे. पण असा पण एक समज आहे की पांडुरंगाची मूर्ती म्हणजे जैन बुद्धांची आहे, पूर्वीची मूळची जैन बुद्धांची आहे. हा मात्र पूर्णपणे गैरसमज आहे. बुद्ध दैवतेशी विठ्ठलाचा काही संबंध नाही आहे, त्यांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. हा चुकीचा समज आहे. विठ्ठल दैवताची थोरवी अशी आहे की विठ्ठल दैवत समन्वयाचे आहे. समन्वय म्हणजे काय? समन्वय म्हणजे सगळ्यांना सामावून घेण्याची एक ताकद आहे त्यांच्यामध्ये. समन्वय साधता येतो त्यांना. ते असं दुसऱ्याला कुठेतरी बाजूला ठेवत नाही आणि आपलंच पुढे नामतायचं असं काही करत नाही, सामावून घेतात. समन्वय साधता येतो त्यांना सगळ्यांशी. हा एक आहे भाव आहे. म्हणजे विठ्ठल दैवताची थोरवी अशी की विठ्ठल दैवत हे समन्वयाचे आहे. द्वैत भाव सोडून अद्वैत प्रस्थापित करणारे आहे. द्वैत आणि अद्वैत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. द्वैत म्हणजे मी तू पण, आणि अद्वैत म्हणजे मी तू पण पूर्णपणे मोडून जाणं. जसा मी आहे तसाच तो आहे, तसंच ती आहे असं समजणं पूर्णपणे. म्हणजे तेवढाच रिस्पेक्ट, विथ ड्यू रिस्पेक्ट इतरांशी वागता येणं, तेवढाच आदर करता येणं त्याच्या भावभावनांचा. आपलंच आपण म्हणतो ना, आपलंच पुढं पुढे दांडायचं किंवा आपलंच कसं खरं आहे असं नाही. तर त्याला समन्वय भाव म्हणतात, त्याला समन्वयात्मक दृष्टी म्हणतात. अतिशय सात्विक परंपरा असलेलं असं हे आहे. म्हणजे अति सात्विक परंपरांचं सार या विठ्ठलामध्ये सामावलेलं आहे किंवा प्रगट झालेलं आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या अद्वैत तत्वज्ञानामुळे या संप्रदायाने फार मोठी उंची गाठलेली आहे. कारण अद्वैत हेच मूळ आहे. अद्वैत भाव हा साधता येणं हेच फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे या संप्रदायाने फार मोठी उंची गाठलेली आहे. विठ्ठल म्हणजे साक्षात प्रेमाचा पुतळा. प्रेम म्हटलं की तिथे सगळं संपतो. प्रेम म्हणजे आपोआप आस्था निर्माण होते, आपोआप जवळीक निर्माण होते, आपलेपणा निर्माण होतो. त्याच्यामुळे साक्षात प्रेमाचा पुतळा आहे. आणि वारकरी संप्रदायाने अद्वैत तत्वज्ञान सांगितले असले तरी प्रत्यक्ष सगुण साकार विठ्ठलाला विठ्ठलाला आणि मूर्तीपूजेला सुद्धा वारकरी संप्रदायाने शिरोधार्य मानलेलं आहे. कारण काय आहे की एकदम अद्वैत तत्वज्ञान नाही सांगता येत सगळ्यांना. सगुण साकाराची पूजा करता करताच निर्गुण निराकाराकडे जाता यायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी हे सगुण साकार रूप आणि मूर्तीपूजा ही त्यांनी शिरोधार्य मानलेली आहे. परंतु भक्तियोगाचा हा प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारा आहे निसंशय. म्हणजे ती सगुण प्रेमात अडकलेले नाही किंवा आपण म्हणतो ना की याच्यात द्वैतात अडकलेले नाही. मूर्ती वेगळी, मी वेगळा, ते पुढे गेलेले आहेत ऑलरेडी. पण तरी सगुण साकार रूपही त्यांना प्रिय आहे आणि त्याचा ते भक्तियोगाच्या साह्याने प्रसार करतायत. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, केला मातीचा पशुपती तरी मातीसी काय महती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. हे समजणं खूप महत्वाचं आहे. उद्या मातीचा हा केला, काय पशुपती केला, शंकर केला, तरी सुद्धा मातीची महती नाहीये, मूर्तीची महती नाहीये. ते आज जे तत्व आहे ना त्याची महती, त्याचं महात्म्य हे समजलं पाहिजे. कारण शेवटी मूर्ती मातीत मिळून जाते, माती मातीत मिळून जाते. आणि शिवपूजा शिवासी पावे म्हणजे आपण कुठेच राहत नाही. त्यातल्या शिवतत्वाची जी पूजा केलेली असते ती शिवाला पावते आणि माती मातीमध्ये मिसळून जाते. म्हणजे सगुणाचं पूजन करताना सुद्धा हा भाव पाहिजे. सर्व संतांनी विठ्ठलाचं प्रेम आणि विठ्ठलाचं गुणगान सानंद केलेलं असलं तरी त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांची अनुभूती निःसंशय निर्गुण परब्रह्माची आहे. इतक्या उंचीपर्यंत ते गेले. म्हणूनच वरती म्हटलंय ना त्यांनी की वारकरी संप्रदायाने फार मोठी वैचारिक उंची गाठलेली आहे. म्हणजे निर्गुण परब्रह्माचे त्रिगुणात्मक प्रकृती सांडून विवेकाचा दीप आणि एकात्म ज्ञानाचा दीप अंतरंगात उजळलेले असे हे वारकरी संप्रदायाचे पाईक परोपकारासाठी आणि जगाच्या उद्धारासाठी काय करतात ते कीर्तनाच्या माध्यमातून
लोकांना प्रबोधन करतात. कीर्तनाच्या माध्यमातून विश्वात ज्ञानदीप लावणारे असे हे संत आहेत. निर्गुण अद्वैतीच आहेत, परंतु निर्गुणाची अनुभूती केवळ अलौकिक महात्म्यांनाच येते. हे फार महत्त्वाचं आहे, कारण इथे मग त्यांना थोडंसं लोकांमध्ये मिसळून लोकांसारखं होऊन लोकांना या सगळ्या गोष्टींचा बोध करायला लागतो, आणि हे वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. असाच वारकरी संप्रदायाचा आचार आहे. वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र काय आहे? रामकृष्ण हरी. माहिती आहे आपल्याला सगळ्यांना? रामकृष्ण हरी हा त्यांचा मूलमंत्र आहे. म्हणजे राम आणि कृष्ण या दोन अवतारांमध्ये भारतीय संस्कृतीचं अवघं, आपण काय म्हणतो, सगळं भारतीय संस्कृतीचं सगळं सार सामावलेलं रामकृष्ण हरी मंत्रातही भारतीय संस्कृतीचं सार आहे. आणि संतांना निसंशय अभिप्रेत आहे की पांडुरंगाने सर्व अवतार धारण केलेले आहेत. ही त्यांची धारणा आहे, संतांची धारणा आहे, वारकरी संतांची. त्याचे विविध उल्लेख हे सगळीकडे आपल्याला आढळतात. आणि भक्तांच्या चित्ताचे हरण करणारा, भक्तांची दुःखे हरून नेणारा तो हरी, म्हणून राम कृष्ण हरी हे त्यांचे मंत्र आहेत. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद हे ज्ञानदेवांचं वचन आपल्याला माहितीच आहे. चिंतन ते करी सदा रामकृष्ण हरी गोविंद असं एकनाथांचं वचन आहे. रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी जिवे क्षणभरी न विसंबे असं नामदेवांनी म्हटलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष गुरुपुढे भेटलं नाही, त्यांना स्वप्नात दाखला दिला चैतन्य बाबांनी. आणि स्वप्नात दर्शन दिलं चैतन्य बाबांनी, आणि तेव्हा त्यांनी मंत्र कुठला दिला तुकाराम महाराजांना? रामकृष्ण. म्हणजे असं हे रामकृष्ण हरी मंत्राचं महात्म्य आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या 4 सर्वश्रेष्ठ संतांच्या वचनातून रामकृष्ण हरी या मंत्राची थोडीच आपल्याला एकविधपणे समजते किंवा जाणवते. रामकृष्णाचा संगम हरीमध्ये आहे. रामकृष्ण टाहू नित्य होळी असा विठ्ठलाला वश करण्याचा मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला. म्हणजे रामकृष्ण हरी हा टाहू नित्य होळी. तेवढा जरी तू जप केलास, म्हणूनच त्यांनी म्हटलं ते नाम सोपे किती रामकृष्ण. सोपं आहे नाम. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी ते मुक्तिचारी साधी. काय याचा अर्थ आहे? क्षणभर उभा राहा असं नव्हे, क्षणभरी प्रत्येक क्षणभर देवाच्या दारात उभं राहा असा त्याचा अर्थ आहे. क्षणभर तू उभा राहिलास की तुला मुक्ती मिळेल असं त्याचा अर्थ नाही. तसं इथे रामकृष्ण हरी नित्य मंत्र, हा रामकृष्ण टाहू नित्य होळी, नित्य सातत्य, नित्यता हे खूप महत्वाचं आहे. सतत केलं पाहिजे, ध्यास पाहिजे, त्याच्याशिवाय या गोष्टी होत नाही. म्हणजे तसेच त्यांचे आणखीन पण ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असा पण गजर वारकरी पंथ करतात, किंवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताने मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम असाही नामगोष्टी करतात. आणि या निमित्ताने या घोषातून होतं काय? सर्व संतांची आठवण काढली जाते. जे पाईक आहेत या संप्रदायाचे, या सर्व संतांची आठवण काढली जाते. आणि हे मंत्र म्हणताना किंवा हे घोष करताना त्यांना गहिवरून येतं. जय जय पांडुरंग हरी किंवा जय विठोबा रखुमाई हे सगळे मंत्र म्हणताना त्यांना गहिवरून येतं. पण मूलमंत्र अर्थातच आपण मगाशी जसं बघितलं तसं रामकृष्ण हरी हा त्याचा मूलमंत्र आहे. हाच वारकऱ्यांना शिरोधारी आहे. आणि वारकऱ्यांची प्रमुख खूण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गळ्यामध्ये तुळशी माळ ही असतेच असते. स्वतः विठ्ठलाला तुळशीची माळ अत्यंत प्रिय आहे. मग जसं आपण म्हणतो ना की देवाला जे प्रिय असेल ते आपण घेतलं तर देवाला आपण आवडू, देवासारखं झालं की देवाला आपण आवडू, म्हणून मग ती वारकऱ्यांनी तुळशीची माळ पण प्रिय केलेली आहे. एकनिष्ठ व एकविध भावाचे प्रतीक म्हणून वारकरी माळ धारण करतात. त्याला काही रूपकात्मक अर्थही आहे. ही माळ धारण करून त्याने आपल्या देहावर व ऐहिक प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. देहावर व ऐहिक प्रपंचावरती, म्हणजे प्रपंच करतात ते, पण आसक्तपणे करत नाही, तर निरासक्तपणे करतात. त्याच्यामुळे त्या आसक्तीवरती त्यांनी तुळशीपत्र ठेवलेलं आहे. अशा तऱ्हेचा पण इथे अर्थ आहे. वारकरी कपाळाला नेहमी गोपचंदनाची मुद्रा लावतात, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे. तुळशीची माळ जे खांद्यावर भगवी ध्वजा घेतात. आणि या सगळ्या गोष्टी काय करतात हो, तर त्यांना सतत सदाचाराची आठवण करून देतात. नुसतं मेकॅनिकल धारण केलं असं नाही, तर ती सदाचाराची आठवण करून देणाऱ्या या गोष्टी आहेत.
गळ्यात घातलेली तुळशीची माळ त्यांना नित्य सदाचाराची आठवण करून देते. दारामध्ये तुळशी वृंदावन असणे, गळ्यात तुळशी माळ धारण करणे, गोपीचंदनाची उटी लावणे ही वारकऱ्यांची प्रमुख लक्षणं आहेत. आणि संतांनी सांगितलेलं आहे, असं संतांनी सांगितलेलं आहे. आणि नामदेव महाराज बघा काय म्हणतात, वैष्णवाच्या घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ. टाळ सतत झणझणत असतात, सतत त्यांचं नामस्मरण, कीर्तन, भजन हे सतत चालू असतं. नित्य झणझणती टाळ, कण्या भाकरीचे खाणे, गाठी राम नाम नाणे. खाणं सुद्धा अगदी साधं आहे. मुळात हा सगळा समाज थोडासा आर्थिकदृष्ट्या खालचा वर्ग आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये आर्थिक उन्नतीमध्ये त्यांना फारसं देणं घेणं नाही आहे. त्यांना हे वारीमध्ये जास्त देणं घेणं आहे. वारी झाली पाहिजे, काही वाटेल तर झालं तरी, असे लोक आहेत आणि निष्ठेने श्रद्धेने वारी करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे वैष्णवाघारी सर्व काळ सदा जनजनती टाळ, कण्या भाकरीचे खाणे, गाठी रामनाम नाणे. कंठामध्ये सतत रामनाम असते. बैसावयासी कांबळा, तर आपण त्यांच्या अपेक्षा नाही येत फार काही, गादी गिरद्या तक्के लोड उषा. बैसावयासी कांबळा, तोच अंथरून ते बसतात, झोपतात. नंतर द्वारी तुळशी रंगमाळ, अगदी रंगीत छान तुळशी वृंदावन असतं दारात या लोकांच्या. घरी दुभे कामधेनु, तुपावरी तुळशी पान, फराळासी पीठ लाया. बघा, घडी घडी पडती पाया, नामा म्हणे नेणती काही, चित्त अखंड विठ्ठला पायी. दुसरं काय आहे ते जाणत नाहीत, अखंड त्यांचं चित्त हे विठ्ठलाच्या पायी असतं. हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसऱ्या अन्य कुठल्याही गोष्टींचे, म्हणूनच वर आपण म्हणतो ना की त्यांनी प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवलेलं असतं किंवा देहावरती. खऱ्या वैष्णवाची वारकऱ्याची अवघी लक्षणे नामदेव महाराजांनी अभंगात सांगितलेली आहेत. आणि याशिवाय पंढरपूर आणि आळंदी या दोन्ही तीर्थांचे माहेर जे आहे, वारकऱ्यांची आचार्याची अविभाज्य ही अंगे आहेत. आणि पंढरी म्हणजे सर्व तीर्थाचं माहेर आहे. माझे जीवाची आवडी पंढरपुरास नेईन बुडी, आपण मगाशी जसं म्हटलं तसं अंतरीचा भाव आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. आणखीन काय म्हणतायत बघा, ते होईन भिकारी आणि पुढे काय, पंढरीचा वारकरी. आता जसं आपण म्हटलं तसं बाकी कशाशी काही देणं घेणं नाही, वाटेल तर झालं तरी पंढरीची वारी झाली पाहिजे, अशा आपण गोष्टी ऐकतो पुष्कळ जणांच्या. त्याच्यामुळे अशी प्रतिज्ञा तुकाराम महाराजांनी केली आहे. आणि पंढरीच्या भक्तिसुखाकडे मुक्तीसुद्धा तुच्छ आहे. हे या संतांचं एक विशेष आहे की अद्वैत भावावरती गेलेले आहेत, मुक्ती मिळवायचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, पण तरीही ते भक्तीची कास धरतात. भक्तीची गोडी त्यांना खूप वाटते. म्हणजे अद्वैतावरती जाऊन द्वैत भावावरती येणारे असे संत आहेत सगळ्यातून. त्यांनी अद्वैती तत्वज्ञान पूर्णपणे त्यांच्या अंगामध्ये मुरलेलं आहे, तरी ते द्वैत भावावरती येतात, कारण त्यांना पंढरीच्या विठूची भक्ती गोड वाटते. म्हणजे मुक्ती पुढे सुद्धा मुक्ती तुच्छ मानून भक्ती करणारे असे जे आहेत ते हे वारकरी. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, अशी आज त्यांना लागलेली असते, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेले. त्याचप्रमाणे दोन प्रमुख क्षेत्रांच्या जोडीने एकनाथ महाराजांचं पैठण आहे, तुकाराम महाराजांचं देहू आहे, मध्ये आपलं निवृत्तीनाथांचं त्र्यंबकेश्वर आहे, सोपान काकांचं सासवड आहे, चोखोबांचं मंगळवेढ आहे, निळोबांचं पिंपळनेर आहे, ज्ञानदेवांचं जन्मस्थान नेवास आहे. ही सर्व स्थाने वारकऱ्यांना प्रिय आहेत. आणि त्या त्या संतांच्या पुण्यतिथीला ते त्या त्या ठिकाणी जातात, त्यांचं स्मरण करतात, त्या वातावरणात राहतात. कारण शेवटी स्थान महात्म्य फार महत्वाचं आहे. आपल्याला असं ते एवढं काय आटा करायचं, आटापिटा कशावर करायचं, पण स्थान महात्म्य खूप महत्वाचं आहे. तर ते त्या त्या ठिकाणी जातात आणि त्यांचं पूर्णपणे सदाचाराची शपथ घेतात, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्या गावी गर्दी करतात, प्रत्येक वारकऱ्याने माळ धारण करतात, सदाचाराची शपथ घ्यायची असते आणि दैनंदिन व्यवहार कसा करावायचा असतो, म्हणजे त्या त्या ठिकाणी जाणं, शपथा घेणं, दैनंदिन व्यवहार तसा ठेवणं, दैनंदिन व्यवहार हे सगळं त्यांच्या ठिकाणी आहे. परस्त्रीला ते देवी समान मानतात किंवा रुक्मिणी माते समान मानतात. नेहमी सत्य बोलणे, एकादशीचं व्रत करणे, हरिपाठाचे अभंग प्रतिदिन माने, रामकृष्ण हरीचा मंत्र हा प्रतिदिन 108 वेळा तरी करणे. हे सगळं खडतं नाही, आपल्याला वाटतं असं. आपल्याला बघा, आपण 4 दिवस करू, 5व्या दिवशी आपल्याला एखाद्याला विसर पडून जातो.
आणि खूप खूप गोष्टी करायच्या म्हटलं की तर आपल्याला ते होतच नाही. म्हणून मग थोडंच जावं, नेम थोड्याचाच करावा की जो आपल्याला जास्त काळ करता येईल. हे पण महत्त्वाचं आहे. त्यांच्यासारखं आपल्याला जमेलच असं नाही. वारकरी संप्रदायाचा खरा पोरगा कशात आहे? तर भजन, प्रवचन आणि विशेष करून निरूपणातून, कीर्तनातून प्रगट होतो. तो गोडवा तिथून प्रगट होतो असं त्याने म्हटलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की ते आपल्या कर्मातून परमेश्वराची भक्ती करतात. हे एक त्यांचं आणखीन वैशिष्ट्य आहे आणि हे सर्व संतांनी मानवाला शिकवलेलं आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची मालगिरा पूजा केली अपार तोषा लागली. हे ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे 3ऱ्या अध्यायात. त्यांनी जे निरूपण केलेलं आहे गीतेच्या त्यात ह्या ओव्या आलेल्या आहेत. गीतेनेही सांगितलेलं आहे कर्मे ईशुभ जावा स्वे स्वे कर्मे निरतच संस्थिती लगते न राहा. स्वतःच्या कर्मामध्ये जर आपण चांगल्या रीतीने रत राहिलो, आपण जर ते तत्परतेने केलं आणि मुख्य म्हणजे निष्काम निरंकारीपणे केलं तर आपल्याला निश्चित सिद्धी प्राप्त होते. हे निष्काम निरंकारी होणंच अवघड आहे खूप आणि ते महत्त्वाचं आहे, पण त्याच्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे हा जो कर्मी इशू बजावा हा एक वारकरी संप्रदायाचा एक मूळ मार्ग आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वकर्म आचरल्यानंतर दिवसातील काही वेळ, आता आपला आत्ता जो विषय झाला की स्वकर्तव्य सगळं पार पाडल्यानंतर आठवणीने दिवसातील काही वेळ मुद्रा, भजन, कीर्तन, पाठांतर, मंत्रजप यासाठी प्रत्येक वारकऱ्यांनी द्यावयाचा असतो. ही त्यांची शिस्त आहे. वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थाने सात्विक पंथ आहे आणि या संप्रदायाचे अनुयायी प्रामुख्याने मगाशी आपण जे म्हटलं बहुजन समाजातील आहेत. बहुजन समाजातील असून गरीब कुटुंबातील असतात, परंतु त्यांची नीतिमत्ता, आदर्श, सदाचारी वर्तणूक बहुसंख्य वारकऱ्यांच्या कर्तव्यातून आणि कर्मातून सहजपणे प्रगट होते. त्यांची नीतिमत्ता जी आहे, आदर्श वागणं जे आहे सगळं त्यांच्या वर्तणुकीतून किंवा कर्तव्यातून कर्मातून सहज प्रगट होते. पंढरी आणि देऊळच्या वाटेवर असताना वारकऱ्यांची सदाचारता निसंशय प्रत्याला येते. मी कधी वारीला गेले नाही, पण तुम्ही जर कोणी कधी गेला असाल तर तुम्हालाही याचे अनुभव आले असतील की कशी असते वारी आणि किती ते मुळात फार निष्ठावान असतात लोक, श्रद्धा फार असते आणि बहुतांशी बरेच लोक प्रामाणिक असतात. त्यात पण अपवाद होतात, काही अनुभव येतात वेगळे वेगळे. खूप तुमच्यापैकी कोणी कोणी केली असेल वारी तर हे पण आहे, म्हणजे नियमाला अपवाद आहेच ना, त्याच्याशिवाय नियम सिद्ध होत नाही, त्याचे अपवाद असतातच. पण एक जनरल जो त्यांचा पायंडा आहे, जनरल जी त्यांची प्रथा आहे, त्यांची वागण्याची जी पद्धत आहे, वागण्याची निष्ठा आहे, ती फार फार महत्त्वाची आहे. आणि मग प्रमाण ग्रंथ जर आपण बघितलं तर प्रमुख ग्रंथ म्हणजे गीता, भागवत हे त्यांचे नित्य वाचनात पाठांतरात असतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत श्रवण का करायचं तर अखंड विठोबाचं चिंतन व्हावं म्हणून श्रवण करायचं. हे पण महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येक कृतीमागेल आपल्याला हेतू स्पष्ट असावा. ते इतके विठोबाला चिकटलेले आहेत. नुसतेच गीता भागवत ऐकून काय म्हणतात, नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे नाही, तर ती श्रद्धा अधिकाधिक विठोबाच्या चरणी दृढ कशी होईल? गीता भागवत ऐकून इकडे त्यांचं लक्ष असतं. हे पण खूप महत्त्वाचं आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. नंतर ज्ञानेश्वरांचे अन्य सर्व ग्रंथ, नामदेव महाराजांची अभंगगाथा, एकनाथ महाराजांचे एकनाथी भागवत म्हणजे जे एकादशी स्कंदावरती त्यांचं निरूपण आहे किंवा भाष्य आहे, तुकाराम महाराजांची अलौकिक गाथा, नाथांचे भावार्थ रामायण आणि या सर्वांच्या जोडीला वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांची अभंग रचना या वारकऱ्यांना प्रमाण असते. म्हणजे निवृत्तीनाथ ते निरोबा, म्हणजे आपल्याला मिळाली संधी तर आपण या सगळ्यांचे भक्तिमार्ग बघू हळूहळू. पण आपले निवृत्तीनाथ ते निरोबा अशी वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, या सगळ्यांना हे अद्वैत तत्वज्ञान त्यांनी म्हणजे आपल्या ग्रंथातून सर्व संतांनी अद्वैत तत्वज्ञान सांगितलेलं आहे आणि त्याचे पायी होत होत हे लोक विठोबाची भक्ती करतात आणि सर्व संतांचे अभंग वारकऱ्यांना प्रिय असतात आणि भजन कीर्तनात ते नेहमीच गायले जातात. म्हणजे संतांची रचना विविध रूपाची असल्यामुळे उपदेशपर, स्फुट रचने, रूपके, भारुडे, गवळणी, बाळक्रीडा हे सगळं त्यांच्या वाचनात असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरिपाठ. आणि मग कीर्तन भजनातून हे प्रगट करणं. सांगणार काय? संकीर्तन करणार ना. पंढरीच्या वाळवंटामध्ये ज्यावेळेला लोक नाचतात, संकीर्तन करतात, कीर्तन करतात, त्याला सांगतात काय? हे इतकं त्यांचं झालेले असतात, वारंवार वारंवार उजळली की ती त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे रुजलेलं असतं आणि मग ते त्यांचं बोललं जातं. कीर्तनातून सांगितलं जातं. श्रवण भक्तीनंतर कीर्तन भक्ती सांगितली ना नवविधा भक्तीमध्ये.
जे आपण काय ऐकलंय ते चिंतन मनातून आपल्या ठिकाणी मुरवणं त्या लोकांना सांगणं, हे कीर्तन आहे. म्हणून श्रवण भक्ती नंतर कीर्तन भक्ती. तसं यांचं आहे, श्रवण करतात, वाचन हे श्रवणच आहे. ग्रंथांचं वाचन करतात, ऐकतात आणि मग ते प्रगट होतात, हे सगळं सांगतात इतर लोकांना. आणि अशा रीतीने म्हणजे हे जे ग्रंथ जे आहे त्या ग्रंथांचं वाचन, मनन, चिंतन आणि ते सांगणं परत, हे सगळंच याच्यामध्ये आलेलं आहे. आता आशाय वारकरी संप्रदायाचे अनेक फड आहेत. फड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ग्रुप किंवा दिंडी, फड आहेत ना वेगवेगळे, बरेच फड आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आता आपण आळंदीहून निघणारी ज्ञानोबांची दिंडी आहे, आळंदीहून येणारी दिंडी आहे. नंतर हैदबाबांची वारीची सात्विक परंपरा दृढमूळ करण्याचे श्रेय जे हैबत बाबांनी आधुनिक काळात घेतलेलं आहे, त्यांची दिंडी वेगळी आहे. म्हणजे त्या त्या स्थळी असलेल्या वारकरी प्रमुख आणि त्यांच्या शिष्य मंडळींचा एकत्रित संघटित शिस्तबद्ध समुदाय, एकत्रित संघटित आणि शिस्तबद्ध समुदाय. कारण एवढं चालून जायचं आणि एवढं सगळं शिस्त किती लागत असेल त्याला, आणि योजना किती लागत असेल, हे सगळं योजनाबद्ध शिस्तबद्ध या सगळ्या लोकांचं काम असतं. तर तेच त्यांनी इथे म्हटलंय की त्या त्या स्थळी असलेल्या वारकरी प्रमुख आणि त्यांच्या शिष्य मंडळींचा एकत्रित संघटित शिस्तबद्ध आणि सदाचारी समुदाय म्हणजे फड, अशी त्यांनी इथे व्याख्या केलेली आहे. आणि पंढरीच्या वारीची शिस्त आणि कीर्तन भक्ती व नामस्मरण यांची अक्षुण्ण परंपरा या फडांमुळे अधिकाधिक दृढ होत गेलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे ग्रुप येतात, त्याला त्यांनी फड असं म्हटलेलं आहे. आणि पंढरपुरात नामदेवांचं नामदेव तर पंढरपूरलाच राहिले होते, त्यामुळे त्यांचं पण तिथे कीर्तन असतं आषाढी वद्य प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत. कारण नामदेवांचं महाराजांचं महानिर्वाण मला वाटतं आषाढ वद्य त्रयोदशीला झालेलं आहे. मग संतोबा आहेत, विठोबा आहेत, सॉरी तुकाराम महाराजांची पण दिंडी जी आहे त्याच्यात त्यांना 4 मुलं होती, त्यातले संतोबा सोडले तर बाकी सगळ्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली होती. आणि विठोबांच्या परंपरेतील 9व्या पिढीतील निवृत्ती महाराज देवकर हे परत एका फडाचे विद्यमान कीर्तनकार आहेत. म्हणजे असे वेगवेगळे फड आहेत. आणि त्यांचे शिष्य मल्लप्पा वास्कर होते आणि त्यांना तुकारामांचा अवतार असं समजलं जातं. तर असे हे वेगवेगळे फड आहेत. आणि याच्या मार्फत हा वारकरी संप्रदाय अधिकाधिक चांगल्या तऱ्हेने पुढे नेण्याचं काम हे केलं जातं असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा रीतीने आपण जर एकूण बघितलं तर यांचं योगदान जे आहे ना या परंपरेमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये, तर मुळात आधी हिंदू समाजाचं सत्व आणि सांस्कृतिक परंपरा टिकवण्याचं फार मोठं श्रेय वारकरी संप्रदायाकडे जातं. सत्व आणि सांस्कृतिक परंपरा, पुन्हा भाषिक, कारण यवनांचं सतत आक्रमण होत गेल्यामुळे मराठी सुद्धा सगळी दूषित झाली ना. आपण बरेच त्यावेळेचे ग्रंथ बघितले तर बरेच असे उर्दू फारसी शब्द त्याच्यामध्ये आहेत. त्याचे भाषिक पण शुद्धीकरण हे वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. म्हणजे परंपरागत रूढीवाद मोडून काढून अवघ्या भक्तांना एकाच व्यासपीठावर आणण्याचं अपूर्व कार्य ज्ञानेश्वरादी संतांनी केलेलं आहे. आणि त्यांनी कधी जात पात याचा कुठल्याही प्रकारचा इश्यू केला नाही, भांडवल केलं नाही. सगळे एकाच पातळीवरती एकाच व्यासपीठावरती आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काय ते गाणं नाही काय काय लागतील पायी रे, तसं ते आहे. सगळ्यांना नमस्कार करणं, पाया पडणं, हे तू मोठा आहेस मी मोठा आहे, माझी जाती आहे तुझी जाती आहे, अशा तऱ्हेचं कुठल्याही प्रकारचं काय म्हणतो ना आपण काही प्रकारचं दूषित हे या लोकांनी आणलं नाही. म्हणजे सामाजिक चौकटीला धक्का न देता प्रस्थापित समाजरचना उद्ध्वस्त न करता वारकरी संतांनी सामान्य माणसाच्या अंतःकरणात क्रांती घडवून आणलेली आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कोणत्याही जातीपातीचा असला तरी भीमेच्या वाळवंटामध्ये सात्विक भावाने नाचणारा हा वारकरी प्रत्यक्ष पांडुरंगालाही आपलंसं करू शकतो, कोणत्याही जातीपातीचा असला तरी. पण तिथे श्रद्धा, निष्ठा, भक्ती, प्रेम हे अत्यंत आणि निस्सीम प्रेम, शुद्ध भाव हा फार महत्त्वाचा आहे. निर्मळ अंतःकरण तेच आपल्याला नेहमी गोत्यात आणतं. आपला शुद्ध भाव होत नाही, निर्मळ अंतःकरण होत नाही, सतत मनामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचं चालू असतं. तर ते या लोकांचं नव्हतं. आणि गृहस्थाश्रम न टाकता, देहदंड न करता, कर्मकांड न आचरता नामस्मरणाने व संकीर्तनाने पांडुरंगाला जिंकण्याचे सामर्थ्य वारकरी संप्रदायाने आपल्या अनुयायांच्या ठायी निर्माण केलं.
हे फार महत्त्वाचं आहे. आणि वारकरी संप्रदायाची कामगिरी खरोखरच अनुपम आहे. आणि किती भाग्य आहे बघा, ज्ञानेश्वर महाराजांसारखं उद्भयू, नामदेव महाराजांसारखा कीर्तनकार, एकनाथ महाराजांसारखा प्रवचनकार, तुकाराम महाराजांसारखा आत्मोद्धारक या या संप्रदायाला लाभल्यामुळे यांची परंपरा फार श्रीमंत झालेली आहे. म्हणजे भूतदया, शांती, क्षमा, अहिंसा, सत्य या सद्गुणांनी वारकऱ्याला अलंकृत करण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाने केलेला आहे. म्हणजे हे सगळे गुण असले पाहिजेत. सत्य आहे, अहिंसा आहे, शांती आहे, क्षमा आहे, दया आहे. ते ही महान कामगिरी या संप्रदायाने केलेली आहे. वेदांत आणि व्यवहार यांची क्रियाशील सांगड घातलेली आहे या लोकांनी. म्हणजे या संप्रदायाची ही कामगिरी आहे. आणि एकनाथ महाराजांनी असे आदर्श जीवन प्रत्यक्ष आचरून दाखवले. म्हणजे नाथांचं चरित्र बघितलं तर आपण पण स्थिमित होतो. म्हणजे एक आदर्श गृहस्थाश्रमी, आदर्श प्रवचनकार आणि लेखन तर इतकं उदंड केलंय त्यांनी. आणि प्रत्येक वेळेला उद्बोधन करणं, प्रबोधन करणं, वेगवेगळ्या तऱ्हेने प्रबोधन करणं, हे इतक्या तऱ्हेने त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी जे म्हटलं आदर्श जीवन आचरून दाखवलं एकनाथ महाराजांनी. आणि त्या कर्मठ कालखंडामध्ये महारवाड्यात जाऊन तेथील भक्तजनांना उद्धारण्याचं महान क्रांतिकारक कार्य त्यांनी केलेलं आहे. तत्वज्ञान आणि भक्ती याचा समन्वय नीतिमूल्यांच्या शाश्वत पायावर या संप्रदायाने उभा केला. कारण तत्वज्ञानाला भक्तीची जोड लागते. नाहीतर मग ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलंय ना की कण्या हे केल्या, नुसतंच ज्ञान आणि पाखंडीपणा जर करत राहिलो तसं ते कण्या काढताना नुसते हाताला फोड येतात, पदरात काहीच पडत नाही. त्याच्यामुळे आपल्या तत्वज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे, तरच तिथे ओलावा येणार आहे, तरच तिथे चांगल्या तऱ्हेचं प्रेम निर्माण होणार आहे. तर तत्वज्ञान आणि भक्ती याचा समन्वय आणि नीतिमूल्यांच्या शाश्वत पायावरती या संप्रदायाने उभा केलेला आहे. भक्तीचा गाभा नीतीचा असतो असे घोषवाक्य प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणावरती कोरलेले आहे. म्हणजे नीतीचा पाया जो आहे हा कशावरती असतो? नीतिमूल्यांच्या शाश्वत पायांवरती हा संप्रदाय उभा आहे. हे भक्तीचा गाभा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि भारताच्या अत्यंत प्रतिकूल कालखंडात वारकरी संप्रदायाने केलेली ही कामगिरी सर्वार्थाने अतुलनीय आहे. आणि अजूनही ही परंपरा अक्षुण्ण म्हणतो ना आपण, अक्षुण्ण म्हणजे काय? अवैधपणे अजूनही चालू आहे. त्यात आता काही बरं वाईट घडत असतं, पण आपण जसं मगाशी म्हटलं की नियमाला अपवाद असतात. आणि आपल्यामध्ये पण तेवढी कपॅसिटी पाहिजे की भोवती काही वाईट घडत असतं तरी त्यातनं चांगलं कसं घेता येईल आणि आपलं हित कसं साधेल, आपल्याला पुढे कसं जाता येईल, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण बरं वाईट तर घडतच राहणार. इतकं काही 100% निर्विवादपणे सगळं वारकरी संप्रदायात चांगलंच चालू असेल असं नाही. पण तरीसुद्धा त्यांचं जे चांगलं आहे, आचार विचार सांगणं करणं, ह्याचा सगळ्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. यालाच सत्सत विवेक किंवा सारासार विवेक म्हणतात ना, की कर्दमय हा सगळा चांगल्या वाईटाचा. पण मग त्यातनं आपल्याला चांगलं घेता आलं पाहिजे, शाश्वत घेता आलं पाहिजे, अशाश्वत टाकता आलं पाहिजे. हे वारकरी संप्रदायाच्या अभ्यासातून आपल्याला हे हळूहळू शिकता आलं पाहिजे. थांबूया.